दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. स्मृतीस्थळाच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 6 स्मृती पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली स्मृती आहे उज्जैनी निषेधपूर्वकानुसरण निर्वची देमायसा पुनःसंबंध अनुवादू. देमायसांना कळते की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उज्जैन येथे आहेत, तर मग देमायसाला असं वाटते की आपण गेलो पाहिजे स्वामींना भेटण्यासाठी. मग त्यावर आचार्य काय म्हणतात, आचार्य तिथे त्या उज्जैनच्या ठिकाणी देमायसाला का जाऊ देत नाहीत. आणि आचार्य एवढे मोठे भक्त स्वामींचे, श्री नागदेवाचार्य सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे भक्त सन्निधानामध्ये राहिलेले, तरी पण आचार्य स्वतःही स्वामींच्या दर्शनाला उज्जैनला जात नाहीत आणि देमायसालाही जाऊ देत नाहीत. मग आता आचार्यांच्या भक्तीमध्ये कुठेतरी कमी आली असेल असं म्हणावं का आपण. नेमका प्रकार आहे तरी काय, पहिल्या स्मृतीमध्ये आपल्याला सर्व सविस्तर समजणार आहे. दुसरी स्मृती आहे तथा अनुसरण. देमायसाने आचार्यांजवळ अनुसरण घेतलं. तिसरी स्मृती आहे उपालंब परिहारार्थ कटका पाठवणे. जे देमायसांनी संन्यास घेतला आचार्यांजवळ आणि मग देमायसाचे जे नातेवाईक होते, जे काही संबंधीय होते, ते काहीतरी निंदा करायला लागले, टवाळक्या करायला लागले, दोष द्यायला लागले त्या देमायसाला. तर असे सर्व लोक निंदा करायला लागले, म्हणून लोक निंदा करत आहेत म्हणून आचार्यांनी त्यांना परत स्वतःच्याच गावी पाठवलं. एकीकडे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात स्वदेश संबंध त्याज्य स्वग्राम संबंध त्याज्य, स्वतःच्या देशाचा आणि स्वतःच्या गावाचा त्याग करावा. आणि आचार्य पुन्हा या देमायसाला काही दिवसातच संन्यास घेतल्यानंतर परत गावी पाठवतात. ह्यामागचं काय कारण बरं. स्वामींच्या वचनाचा भंग आपल्या शिष्याकडून आचार्य करून घेत आहेत. असं कशामुळे करत आहेत आचार्य, हे तुम्हाला तिसऱ्या स्मृतीमध्ये समजणार आहे की यामागचं कारण काय होतं, आचार्यांचा काय हेतू होता देमायसांना परत गावी पाठवण्यासाठी. हे कारण तुम्हाला तिसऱ्या स्मृतीमध्ये समजणार आहे की नेमका हेतू काय होता आचार्यांचा. चौथी स्मृती आहे तथा भोजनी आग्रह कोमळ रसू निराकरण. कोमळ जे आहेत मार्गी प्रवर्तलेले, नूतन साधनी प्रवर्तलेले, त्यांना आग्रह करू नये. कोणता आग्रह करू नये, रसाविषयी आग्रह करू नये. त्याचं निराकरण केलं, आग्रहाचं निराकरण केलेलं आहे आचार्यांनी. तर पाहूया नेमकं कारण काय होते त्यामागचं ते. पाचवी स्मृती आहे तथा भिक्षान्न दर्शनी उष्ण शिळे म्हणणे. भिक्षांनाचं दर्शन झाल्यानंतर आचार्य उष्ण आणि शिळ असं त्या अन्नाला पाहून म्हणतात. आणि मग असं भिक्षेच्या झोळीमध्ये अन्न काही शिळ आलं, काही ताजं आलं, तर मग कोणतं अन्न आपण अगोदर सेवन केलं पाहिजे हेही आचार्य सांगतात. खूप सुंदर स्मृती आहे आणि म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला हे सर्व व्यवस्थित समजेल. आजच्या ज्ञानसत्रातील 6वी आणि शेवटची स्मृती आहे रेमायसा अनुसरणी कुमरे नाव ठेवणे. रेमायसाने अनुसरण घेतलं आणि या रेमायसांचंच नाव कुमरे रेमायसा असं ठेवण्यात आलं. हे नाव कोणी ठेवलं, आचार्यांनी ठेवलं. तर नेमकं या रेमायसाकडून असं काय घडलं, काय प्रसंग घडला की आचार्यांनी यांचं नाव कुमरे रेमायसा असं ठेवलं, हे आपण 6व्या स्मृतीमध्ये पाहणार आहोत. एकंदरीतच 6ही स्मृती अत्यंत महत्वपूर्ण आहेत. 6ही स्मृती तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मागच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला, आचार्य आकाशावर का कोपतात व तिला बाहेर का घालवतात. या प्रश्नाचं उत्तर काय आणि ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या ज्ञानसत्रातील स्मृती क्रमांक आहे स्मृतीस्थळ स्मृती क्रमांक 132. उज्जैनी निषेध पूर्वकानुसरण निर्वची देमायसा पुनःसंबंधानुवादू. एक वेळ उजनी हुनी बंदीजन कटक देवगिरीसी आले. एक वेळ उज्जैनवरून, उज्जैन हे फार मोठं एक तीर्थक्षेत्र आहे मध्य प्रदेश या राज्यातील, तर त्याच उज्जैनवरून काही लोक कटक देवगिरीला आले होते. ते कटक देमायसासी भेटले. ते कटक देमायसांना भेटतात. तेही देमायसा पुढे सांगितले. त्यांनी देमायसा पुढे सांगितलं. गोसावी यांचे नाम उच्चारुणी म्हणितले गोसावी उजनीय असती. स्वामींचं नाम उच्चारण केलं त्या लोकांनी आणि त्या देमायसाला सांगितलं की गोसावी उज्जैन येथे आहेत. मग देमायसी म्हणितले आता जाईन. मग देमायसा म्हणतात आता मी जाईन. भटोबासा पुढा सांगेन. भटोबासांना सांगेन की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मध्य प्रदेशमध्ये उज्जैन या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आहेत.
उज्जैन या शहरामध्ये आहेत. भिक्षा करीन मग मी दीक्षा घेईन आणि उज्जैनीसी जाईन. देमाईसा म्हणते मी आचार्यांजवळ जाईल, दीक्षा घेईल आणि उज्जैन येथे स्वामींच्या सन्निधानामध्ये राहायला जाईल. म्हणून अवघी निर्वडी करुणी भटोबासा पासी आली भेटी झाली. मग सर्व काही आयती केली, जे काही घरचा पसारा वगैरे आवरून ठेवायचा होता ते आवरून ठेवला, सोबत काही सामान घ्यायचं होतं ते सामान घेतलं आणि आचार्यांच्या भेटीला आली. आचार्यांची आणि देमाईसांची भेट झाली. येताची सांगितले आल्या आल्या सर्वप्रथम ही बातमी सांगितली देमाईसाने की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मध्य प्रदेशमध्ये उज्जैन येथे आहेत. थोडस विचार करा या प्रसंगावर तुम्ही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना उत्तर पंथे जाऊन बरीच वर्ष झालेली आहेत. जवळजवळ 17, 18 किंवा 20 वर्ष झाले असं म्हणलं तरी चालेल. कारण स्वामी उत्तर पंथे गेले, श्री नागदेवाचार्य भानखडीमध्ये जाऊन पडले विरहावस्थेमध्ये. मग तिथून महादाईसांनी रुद्धपूरला आणलं. रुद्धपूरला 14 वर्ष आचार्य होते श्री प्रभू महाराजांच्या सन्निधानी. आणि श्री गोविंद प्रभू महाराज निजधामाला बीजे करतात, पुरत्याग करतात. त्यानंतर आचार्य गंगातीर नमस्कारायला जातात, निंब्याला राहतात, निंब्याला मार्ग करतात. सहादाईसा म्हाताऱ्या झालेल्या आहेत आणि म्हणूनच आचार्यांनी निंबा या गावी मार्ग केलेला आहे परभणी जिल्ह्यामध्ये. हे सर्व आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर मुसलमानांच्या धाडी येतात, पूर्ण गुरुकुळाची तारंबळ उडते. कोणी इकडे धावतात, कोणी तिकडे धावतात, कोणी कुठे धावतात. मग त्या मुसलमानांच्या धाडी जातात, पुन्हा सर्व स्थिर होते महाराष्ट्र, पुन्हा निंब्याला येतात आचार्य. मग एवढे वर्ष उलटल्यानंतर जवळजवळ 20-22 वर्ष झालेली आहेत स्वामींना उत्तरपंथे जाऊन. ज्यावेळेस हे देमाईसांना कळालं की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उज्जैनला आहेत. किती काळ लोटला? स्वामींनी उत्तरपंथे गमन करून स्वामींनी महाराष्ट्राचा त्याग केला, उत्तरपंथे गेले. त्या घटनेला जवळजवळ 20-22 वर्ष उलटले आणि त्यानंतर देमाईसाला कळालं स्वामी उज्जैनला आहे. मग तुम्ही विचार करा, जे आपले बरेच लोक म्हणतात की स्वामी मुसलमान देशामध्ये गेले, त्यांच्यासारखे राहायला लागले, त्यांच्यासारखी बांग द्यायला लागले. तर तुम्ही विचार करा, उज्जैन सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मुसलमानांचा साम्राज्य नव्हतं आणि 22-23 वर्षानंतर 20-22 वर्षानंतर पण स्वामी मध्य प्रदेशमध्ये आहेत. महाराष्ट्राच्या लगतच आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये उज्जैन या शहरामध्ये आहे. तर याचाच अर्थ काय? उज्जैनला मुसलमानांची सत्ता नव्हतीच तर देव कसं काय मुसलमानांचा अवतार धारण करतील, त्यांच्यासारखं राहणीमान धारण करतील? शक्यच नाही. उज्जैनमध्ये सर्व हिंदू होते आणि एका हिंदूंच्याच माणसासारखं, एका हिंदू व्यक्तीसारखं जे असते राहणीमान, तशी राहणीमान स्वामींची होती. आणि जे काही आपण वाचतो मुसलमान झाले वगैरे वगैरे, मुसलमानांसारखा वेश धारण केला, बांग दिली, हे दिलं ते दिलं, हे सत्य नाही. कारण हा प्रसंग ज्यावेळेस घडलेला आहे, देमाईसा ज्यावेळेस म्हणत आहेत, यावेळेस उज्जैनमध्ये मुसलमानांची सत्ता नव्हती. आणि उत्तरपंथी म्हणजे फारच देव अफगाणिस्तानला जाऊन बसले असा अर्थ नाही. उत्तरपंथ या शब्दाचा अर्थ सांगतो मी तुम्हाला. उत्तर म्हणजे उत्तर दिशा, उत्तर दिशेकडे जाण्याचा रस्ता. तुमचं कोणतंही गाव असेल, आता आपले दर्शक वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातले आहेत, वेगळ्या वेगळ्या राज्यातले आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रदेशातले आहेत, तर त्यांचं जिथे कुठे गाव आहे त्या गावापासून उत्तर दिशेला जाणारा जो रस्ता आहे त्याला उत्तरपंथ असं म्हणतात. तुमच्या गावाच्या उत्तर दिशेला एखाद्या गावामध्ये पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असू शकतात. उत्तरपंथी गेलेत देव म्हणजे डायरेक्ट मुसलमानांच्या देशामध्ये गेले असा अर्थ होतच नाही. महाराष्ट्राच्या कोण्या दिशेला मध्य प्रदेश येते? मध्य प्रदेश हे राज्य महाराष्ट्राच्या उत्तर दिशेलाच येते. आणि स्वामी पण म्हटले होते आम्ही उत्तरपंथे जाणार, तर स्वामी गेले ना उत्तरपंथे. महाराष्ट्रातून जे स्वामी पायी पायी निघाले, उत्तरपंथी म्हणजे उत्तर दिशेलाच निघाले पायी पायी. मध्य प्रदेश उत्तर दिशेलाच आहे, उज्जैन उत्तर दिशेलाच आहे. महाराष्ट्राला जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रापासून उत्तर दिशेलाच आहे ते. तर उत्तरपंथ म्हणजे मध्य प्रदेश होऊ शकते. नाशिक जिल्हा जर पाहिला तर नाशिकला पाहून उत्तरपंथ म्हटलं तर गुजरात पण येऊ शकते. ज्या त्या गावापासून उत्तर दिशेला जायचा रस्ता आहे त्याला उत्तरपंथ असं बोलतात. हा अर्थ इथे आहे. उत्तरपंथ म्हणजे फारच देव हिमालयात जाऊन बसले किंवा फारच एखाद्या मुस्लिम देशामध्ये जाऊन बसले असा अर्थ नाही. आणि जर उत्तरपंथी म्हणावं तर उत्तरपंथ जर म्हटलं तर सरळ हिमालय येते आपल्यापासून. आणि आपण जर अफगाणिस्तान पाकिस्तानचा जर प्रदेश धरला तर ती सरळ उत्तर दिशा येत नाही, तर ती दिशा वायव्य येते. आणि स्वामी तर म्हणतात की आम्ही उत्तरपंथी जाणार. मग वायव्य दिशेला का जातील देव? तर उत्तरपंथीच गेलेले आहेत. देव सध्याला भारतातही असू शकतात, एखाद्या अनभिज्ञ ठिकाणी. आपल्या भारतामध्ये पण असे काही ठिकाण आहेत जिथे लोक पोहोचलेले नाहीत. आधुनिक साधन सामग्री घेऊन एकदम जुन्या काळासारखे लोक आताही राहतात. या विज्ञान जगतापासून एकदम तुटलेले ते लोक आहेत. आताही असे भरपूर लोक आहेत, अशा भरपूर जमाती आहेत भारतामध्ये.
तर त्या प्रदेशातही देव असू शकतात. उत्तरपंथी म्हणजे फक्त उत्तर दिशेला जाणारा जो रस्ता आहे तिथे देव कुठे असू शकतात. जसं देव उज्जैनला भेटले, महादेवपूर घाटाला भेटले, असे बरेच ठिकाण आहेत जिथे देवांची आणि महाराष्ट्रातल्या भक्तांची भेट झालेली आहे. तर इथे देमायसाला आनंद होतो आणि म्हणून देमायसा जाते भटोबासांपाशी की आता मी संन्यास घेऊन देवाच्या भेटीला जाणार. मग यावर आचार्य काय म्हणतात? यावरी भटोबासी म्हणतिले जाऊनी काही कराल तीही म्हणतिले का भटोबासी म्हणतिले ना भेटी नाही. यावर भटोबास म्हणतात देमायसाला की तुम्ही तिथे जाऊन काय करणार? मग देमायसा म्हणते का भटो? देमायसा म्हणतात तुम्ही असं का म्हणताय? अहो देव तिथं आहेत म्हटल्यानंतर तुम्ही मला असा प्रश्नच कसं काय करू शकता की तिथे जाऊन काय करणार? यावर भटोबास म्हणतात ना भेटी नाही. देमायसाला भटोबास म्हणतात देमायसा तू जाऊ नकोस तिकडे, तिथे गेल्यानंतर तुला देव भेटतील याची शाश्वती नाही. गोसावी असता रुपया गोसाविया ते पुसिले, हाजी गोसावी बीजे करिता ती तरी मागवती किता दिसा भेटी दिजेलजी. मग भटोबास म्हणतात सन्निधानामध्ये ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस रुपयाने म्हणजे महादायसांनी विचारलं होतं स्वामींना की स्वामींची ना आमची भेट आता कधी होईल, किती दिवसानंतर होईल? तेव्हा स्वामी आम्हाला म्हटले होते बाई आता येणे भेटी नाही. त्यावेळेस स्वामी आम्हाला म्हटले होते की आता येणे भेटी नाही म्हणजे आता आपली भेट होणार नाही. आता तुम्हा नव्यासी भेटी, आता तुम्हाला नव्यासी भेटी म्हणजे पुन्हा संबंधीच आम्ही तुम्हाला भेट देऊ. आता पुन्हा तुमची आमची भेट होणार नाही, या जन्मामध्ये तरी भेट होणार नाही. ज्यावेळेस तुम्ही पुन्हा संबंधी जन्माला येणार पुरुष होऊन त्यावेळेसच तुमची आणि आमची भेट होईल. रुपया म्हणितले ते कैसे जी. मग महाराजांनी विचारलं ते कसं काय बरं? गोसावी म्हणितले थोनी म्हणितले ते कराला मग सुख्या श्रीमंताचा घरी पुरुष होऊनी जन्म विजाल, मग 12 वरिखा तुम्हा नवेन भेटी दिजेन. मग महाराजांनी प्रश्न केला ते कसं काय? आणि लगेच स्वामींनी मग त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. स्वामी म्हणतात की बाई ज्यावेळेस तुम्ही आचार चांगला करणार, आम्ही म्हटलेलं करणार, त्यावेळेस तुमची तेवढी योग्यता होईल, पुण्य संबंधाशी योग्य व्हाल तुम्ही. आणि ज्यावेळेस तुम्ही मरण पावाल इथून या जन्मातून, महादेशाला देव काय म्हणतात की या जन्मातून तुम्ही मुक्त व्हाल. इथे तुम्ही ज्यावेळेस मरण पावाल इथून पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला चांगल्या श्रीमंत घरी आम्ही जन्मवू. सुखिया श्रीमंताच्या घरी तुम्ही पुरुष होऊन जन्माला येणार पुढच्या जन्मामध्ये, मग 12 वर्षांनी आम्ही तुम्हाला भेट देऊ असं स्वामींनी सांगितलं होतं महादायसांना. असं आचार्य देमायसाला सांगत आहेत. तरी ते अशी जे म्हणितले तेची आता सन्निधानीची अशी म्हणितले. मग आचार्य म्हणतात सन्निधानी असून आम्हाला देवानी तसं सांगितलं, तर असन्निधानी जे लोक आहेत त्यांना पण हेच सांगितलं देवाने की आता पुन्हा संबंध तुम्हाला देऊ आम्ही, या जन्मात भेटी नाही आपली आणि देवाची, पुढच्याच जन्मामध्ये होणार. जर आपण स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आचरण केलं, देवधर्म केला, लवकरात लवकर संसाराचा त्याग केला आणि संन्यास घेतला आणि दिवसाचं 1 प्रहर स्मरण लेखी लावलं, भिक्षा मागून खाल्ली, तर परमेश्वर आपल्याला नक्कीच पुढच्या जन्मामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भेट द्यायला येतील आणि आपल्याला सोबत घेऊन जातील. श्रीमुखे दिधले, सर्व हे श्रीमुखे सांगितलेलं आहे स्वामींनी आपल्याला, असं आचार्य कटक देमायसाला म्हणतात. कटककार देमायसा, या देमायसाला आचार्य निरूपण करत आहेत. अथवा अधिकाराद्वारे दिधले मग तेही क्षेपावे मग त्या नवेन भेटी. मग आचार्य म्हणतात की जे असन्निधानी पुरुष आहेत त्यांनी जे काही अधिकरण आहेत त्यांच्याकडून शास्त्राचं श्रवण करावं, संन्यास घ्यावा, आचरण करावं आणि आचरण केल्यानंतर दिवसाचं 1 प्रहर स्मरण लेखी लावलं आणि भिक्षा मागून खाल्ली, आयुष्यभर देवाचं स्मरण केलं, जे काही विधिनिषेध सांगितले त्याचं व्यवस्थित पालन केलं, तर आचार्य म्हणतात स्वामी नक्कीच तुम्हालाही भेट देणार. जे असन्निधानी जन्माला आलेले आहेत त्यांना पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी नक्कीच भेट देणार असं आचार्य म्हणतात. आचार्य जे इथे सांगत आहेत यावरून आपल्याला काय लक्षात आलं की आपली अजूनही संधी गेलेली नाही, आपल्याला अजूनही संधी आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची भेट घेण्यासाठी. तर मग लागा कामाला. जर तुमची इच्छा असेलच की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भेटले पाहिजे तर करा चांगला देवधर्म, देवाला प्रार्थना करा. जे कोणी संसारामध्ये गुरफटलेले आहेत त्यांनी देवाला प्रार्थना करा की देवा मला लवकर संसारातून मुक्त कर, माझ्या जबाबदाऱ्या लवकर संपव आणि संन्यास घेण्यासाठी मला योग्य कर लवकर आणि मला संन्यास घडू दे. आणि तुम्हीही प्रयत्न करा. एका हाताने टाळी वाजत नसते, देवही सहाय्य करतील. तुमचाही प्रयत्न असेल तरच संन्यास होईल. दोन्ही हात असतील तर टाळी वाजते. तुमचाही प्रयत्न असेल तर देवही सहाय्य करतील आणि अशा या प्रयत्नातून आणि सहाय्यातून मग संन्यास फळाला येईल. म्हणून दोन्हीकडूनही प्रयत्न पाहिजे, जीवाचेही प्रयत्न पाहिजे आणि जीवाचे प्रयत्न असल्यावर ईश्वर नक्कीच सहाय्य करत असतात. तर अशा प्रकारे आचार्यांनी आपल्याला काय सांगितलं की असन्निधानी जे जन्माला आलेले बाया माणसं आहेत यांना पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भेटू शकतात. अनुसरण घ्या आणि आचरण करा. पुढच्या जन्मामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तुमचेच आहेत.
येतुकीने देमायसी मानिले दंडवत केले. एवढ्याने मग देमायसांनी मान्य केलं आणि साष्टांग दंडवत घातलेले आहेत आचार्यांना. स्मृती क्रमांक 133 तथा अनुसरण. देमायसांनी अनुसरण घेतलं त्या संदर्भामध्ये स्मृती आहे. मग देमायसी भटोबासा ते प्रार्थिले भटो आता मग भिक्षा द्यावी. मग देमायसांनी प्रार्थना केली भटोबासांना की आता तुम्ही मला दीक्षा देऊन टाका. भटोबासी मानिले. भटोबासांनी मान्य केलं. मग देमायसे अनुसरली भिक्षा केली. मग देमायसांनी अनुसरण घेतलं, भिक्षा केली. तापसे झाली. चांगली तपस्वी झालेली आहे देमायसा. आचरण योग्य प्रकारे करत आहे. कारण देमायसांना पण मनामध्ये आतुरता निर्माण झालेली आहे की कधी मी हे देहक्षेपू. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आचरण करून देवाचं स्मरण करून कधी मी देहक्षेपू आणि कधी मला देव पुनःसंबंधी भेट देतील अशी आतुरता देमायसाच्या मनामध्ये लागलेली आहे. म्हणून महान तपस्विनी झालेली आहे देमायसा. अनुसरली. पाठभेदानुसार सांगतात स्मृतीस्थळकार की अनुसरली आणि तिची काळी की आणि का काळी हे नेणी जे. पाठभेदानुसार स्मृतीस्थळकार म्हणतात की ज्यावेळेस देमायसा आचार्यांच्या भेटीला आली स्वामींचा वृत्तांत सांगण्यासाठी तेव्हा आल्या अनुसरण घेतलं की नंतर कधी घेतलं हे आम्हाला माहिती नाही. मग गुरुकुळ त्या ते कटककारे देमायसे ऐसे म्हणती. मग सर्व गुरुकुळ त्यांना कटककारे देमायसा असं म्हणायचे कारण ती कटक या ठिकाणची राहणारी होती. स्मृती क्रमांक 134 तथा उपालंब परिहारार्थ कटका पाठवणे. तथा म्हणजे त्याचबरोबर संन्यास घेतल्यानंतर आचार्यांनी कटक देमायसाला पुन्हा तिच्या गावी पाठवलेलं आहे. उपालंब परिहारार्थी म्हणजे जे लोक निंदा करत होते, काही दोष लावत होते देमायसाला, तर त्याचा परिहार देण्यासाठी आचार्यांनी देमायसाला परत कटक येथे पाठवलेला आहे. देमायसी भिक्षा केल्यावरी त्याचा गावी थोरी निंदा प्रवर्तली. देमायसांनी संन्यास घेतला. गावामध्ये फार निंदा व्हायला लागली. मग लोक सर्व नावडं ठेवायला लागले. तुम्ही विचार करा, जर 750 वर्षापूर्वी लोक असे होते की कोणी जर देवधर्म करत आहे तर त्याला दोष द्यायची, लोक निंदा करायची त्याची. आपण तर 750 वर्षानंतर जन्माला आलो, आपली तर निंदा जास्त करणार लोक. मग या लोकांना घाबरायचं काय? अहो, आपण जर मेलो तर आपल्या घरचे लोक जास्त काय आपली आठवण करत नाहीत. 1-2 दिवस दुःख करतात आणि विसरून जातात, त्यांच्या कामाला लागतात. तर तुम्ही सांगा, आपले घरचे लोक आपला विचार करत नाहीत तर लोकांचा विचार आपण का करायचा? आपल्याला जर देव पाहिजे असेल तर आपण लोकांचा विचार करून चालणार नाही. ज्या मुलाबाळांसाठी, ज्या लेकी बाळींसाठी तुम्ही पूर्ण जीवन खपवून टाकलं स्वतःचं की त्यांचं जीवन सुखकर व्हावं म्हणून, ते मुलं बाळ तुम्हाला विचारत नाहीत, तुमची पत्नी तुम्हाला विचारत नाही. मेले, स्मशानात नेऊन पुरलं त्या माणसाला किंवा जाळलं की एखादा दिवस लोक शोक करतात, पुन्हा कामाला लागून जातात. घरचे असून आपल्याला तेवढं काही विचारत नाहीत, स्मरणात ठेवत नाही, तर दुःख काय फक्त 1-2 दिवस करतात. ज्या व्यक्तींसाठी तुम्ही जीवन खर्च घातलं, तर मग या लोकांचा विचार का करायचा? आपण बिलकुल लोकांचा विचार करायचा नाही. आपल्याला देव कळाला, आपल्याला धर्म कळाला, आपण देवाकडे पाहायचं, धर्माकडे पाहायचं आणि आपलं हित कसं होईल त्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपल्यासाठी ते पाहायचं. लोकांचं आयुष्य जाते लोकांच्या काड्या करण्यामध्ये, याची गाडी ते करते, त्याची गाडी ते करते, याच्या निंदा तो करतो, म्हणजे एकूण-एकाच्या निंदा करण्यामध्येच परेशान होऊन जातात लोक. आणि आपण परेशान होऊन जातो की लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. आणि ज्यावेळेस तुम्ही मरायला टेकता त्यावेळेस तुमच्या लक्षात येते, अरे मी तर इथे खाट्यामध्ये पडलो, 6 महिने झालं, कोणी विचारायला नाही आलं, म्हणजे माझा कोणी विचारच करत नव्हते, असं तुम्हाला त्यावेळेस लक्षात येईल. तुम्ही निष्क्रिय होऊन जर घरात पडलात, लोक तुम्हाला कधीच काही म्हणणार नाहीत. पण देवधर्म करायला लागले, संन्यास घेण्याचा विचार जरी आला, देवधर्म करायला लागले, तरी लोक तुम्हाला वाईट बोलतील. लोकांची ही रीतच आहे, लोकांचं कामच आहे काही ना काही बडबड करणे. ते ऐकून एक दिवशी भटोबासी म्हणितले देमाई तू गावा जाऊन आपणे आटे दावी. हे सर्व ऐकलं भटोबासांनी. भटोबास म्हणतात देमाईसाला, आता तू गावाकडे जा आणि स्वतः तू कशी आहेस, कसं आचरण करतेस हे लोकांना दाखव. लोक जे निंदा करत आहेत त्यांचे तोंड गप्प कर. या हेतूने आचार्यांनी देमाईसाला पाठवलेला आहे परत तिच्या गावी. जर लोकनिंदा चुकवायची असेल तर असा विचार करावा लागत असतो. तुझी संबंधीय निंदा बोलता ती तेही मानिले. आचार्य म्हणतात तुझे संबंधीय निंदा करत आहेत तुझी, जा थोडस आचरण दाखव तुझं, कसा देवधर्म करतेस तू, म्हणजे लोक निंदा नाही करणार. तेही मानिले. देमाईसा मान्य करते. मग ती कटका गेली अवघ्या पुढे आपण ते दाखविले. मग ती तिच्या गावाला गेली, सर्वांना दाखवलं की मी कशी राहत आहे. मग दयाची आचारनिष्ठा देखून ती अशी थोर बुद्धी शुद्ध बुद्धी उपनली. मग देमाईसाची आचारनिष्ठा पाहून जे कोणी तिचे संबंधीय होते, नातेवाईक होते, त्यांची जे हेळ बुद्धी होती ते निघून गेली. त्यांची बुद्धी जे निंदा करत होती, संबंधीय नातेवाईक हे सर्व जे निंदा करत होते देमाईसाचे,
ते सर्व निंदक बुद्धी निघून गेली, थोर बुद्धी शुद्ध बुद्धी उपनली. म्हणजे देमाईसा खरंच श्रेष्ठ आहे, चांगलं आचरण करते असं ते सबंधी म्हणायला लागले. ऐसे परिहार पावे तो तेथ होती. सर्वांच्या मनामधलं सर्व जे काही पाप आहे ते निघून गेलं, तोपर्यंत ते तिथं राहिली आणि मग पाप निघून गेले की तिथून ती निघून आलेली आहे. त्या पापाचा परिहार होईपर्यंत त्या संबंधियांच्या मनातील जे काही निंदक भावना होती, निंदक बुद्धी होती, ते सर्व नष्ट होईपर्यंत देमाईसा तिथेच आचार निष्ठता दाखवत होती, स्वतःचा आचार दाखवत होती. आणि मग काळांतराने सर्वांच्या मनामधील सर्व पाप निघून गेले, शुद्ध बुद्धी झाली आणि मग देमाईसा तिथून निघून आली. मग भटोबासा पाशी आली, भटोबासा सुख झाले. मग भटोबासांपाशी आली देमाईसा आणि भटोबासांना सुख झालं. स्मृती क्रमांक 135. तथा भोजनी आग्रह कोमळ रसू निराकरणे. जर कोणी कवळा पुरुष असेल तर त्यांना वाढताना रसाचा जास्त आग्रह करू नये. कोणता रस होता समोर पाहूया. एके दिवशी देमाईसी भिक्षुकाशी अभ्यागते केली, अवघे वाढिली. मग प्रबळ तूप वाढिले. एके दिवशी देमाईसांनी सर्व भिक्षुकांना जेवण्यासाठी स्वयंपाक तयार केला, सर्वांना जेवायला वाढलं आणि मग देमाईसा आग्रहाने सर्वांना तूप वाढत होती. ने घेते ते आग्रह करती. जर कोणी घेत नसेल तर त्याला आग्रहाने तूप वाढत होती देमाईसा. ऐसे भलते धवा. म्हणजे तुपाची बादली उचलली, तुपाची बादली असेल किंवा तुपाचं जे काही भांड असेल ते भांड घेऊन देमाईसा पंक्तीला वाढायला गेली की बळजबरी सर्वांना तूप वाढायची. घ्या तूप, घ्या तूप, घ्या तूप. मग एकोदिसी भटोबासी म्हणते, देमाई तू ऐसे आग्रह हे भलते तूप वाढावे. एखाद्या कोंबळा न खाविया न पियावे याची वासना तो परतोनी. वास पाहिलं ते वेळी कोणी माईचा पोटी गसिल आणि ती भियाली. आचार्य म्हणतात, देमाई असं कोणालाही उठलं की सुटलं तू पंक्तीला आग्रहाने तूप वाढत असते. जर एखादा कोमळ असेल, नूतन साधनी प्रवर्तलेला आहे, अशा नूतन साधनी प्रवर्तलेला जर तू बळजबरी तूप वाढलं, तो नाही नाही म्हणत आहे तरी पण तू तूप वाढलं आणि जर त्याच्या मनामध्ये भावना आली की अरे काय मस्त तूप आहे, असं तूप आपल्याला भेटलंच पाहिजे खायला दररोज, आणि तो जर त्या तुपाचं स्मरण करत बसला, देव राहील बाजूला, तो तुपाचं स्मरण करत बसेल, तर देमाईसा तुला किती पाप लागेल असं भटोबास देमाईसाला म्हणतात. तू कोण्या माईच्या पोटी जाशील असं आचार्य देमाईसाला म्हणतात. आणि मग ती घाबरते. ऐसे भटोबासी जनक्रियेचा ठाई प्रवेशनी. जरठ कोमळ पुरुषाचे तारतम्य सांगितले. मग अशा प्रकारे आचार्यांनी देमाईसाला निरूपण केलं की जेवण वाढत असताना कोणाला कसं वाढावं, किती वाढावं याचं तारतम्य असायला पाहिजे. जर जरट पुरुष असेल तर त्याला तुम्ही आग्रहाने वाढा, परंतु कोमळ पुरुष आहे आणि त्याला तुम्ही जर आग्रहाने वाढत असाल तर ते तुमच्यासाठी घातक आहे, तुमच्यासाठी धर्माला घातक आहे, त्याच्यासाठी धर्माला घातक आहे. मग ती ये तैसे न करीती. मग देमाईसा पुन्हा अशी आग्रहाने कोणालाही नूतन साधनी प्रवर्तलेल्याला वाढत नव्हती. नूतन साधनी प्रवर्तलेल्याला म्हणजे काय, तर नूतन म्हणजे नवीन, साधनी म्हणजे संन्यास घेऊन साधन आचरत आहे, नवीन संन्यासी आहे, आताच संन्यास घेतलेला आहे, आताच आचार चालू केलेला आहे त्याने. तर अशा नूतन साधनी प्रवर्तलेल्याला आग्रहाने वाढू नये असं आचार्य म्हणतात. नूतन साधनी प्रवर्तलेला या शब्दाचा अर्थ तुम्हाला व्यवस्थित समजलाच असेल, लक्षात असू द्या, कारण हा शब्द पुढेही येऊ शकतो आणि मग त्यावेळेस पुन्हा मी याचा अर्थ सांगेल किंवा न सांगेल हे काय सांगता येणार नाही. परंतु आज मी जो अर्थ सांगितला तो पक्का लक्षात ठेवा. स्मृती क्रमांक 136. तथा भिक्षान्न दर्शनी उष्ण शिळे म्हणणे. भिक्षांनाचं दर्शन झालं भटोबासांना आणि उष्ण आणि शिळे अन्न या संदर्भामध्ये आचार्य काहीतरी निरूपण करतात. एकोदिसी देमाईसे भिक्षा करून आली, झोळी भटोबासाचे दृष्टपूत केली. भटोबासी झोळी ऐसी पाहिली तव अर्ध उन्न अर्ध शिळे ऐसी भिक्षा आली असे. एके दिवशी देमाईसा भिक्षा मागून आली, भटोबासांना झोळी दृष्टपूत केली आणि झोळी दृष्टपूत केल्यानंतर भटोबासांना त्या भिक्षेमधलं अन्न काही गरम वाटलं, काही शिळं वाटलं. म्हणजे त्या झोळीमध्ये काही अन्न शिळं होतं आणि काही गरमागरम ताजं अन्न आलेलं होतं. अशी भिक्षा आचार्यांनी पाहिली. ते देखोनी भटोबासी म्हणितले, देमाई येऊन वेची शिळे ठेवी शिळे ते आता शिळे तैसे उद्या शिळे. मग आचार्य म्हणतात देमाईसाला, देमाई ऊन वेची म्हणजे जे गरमागरम ताजं अन्न आलेलं आहे ते आता खाऊन घे तू. शिळे ठेवी शिळं अन्न ठेवून दे संध्याकाळच्याला किंवा उद्या सकाळच्याला. शिळे ते आता शिळे. आचार्य म्हणतात जे शिळं अन्न तुझ्या झोळीमध्ये आहे ते शिळं अन्न आताही शिळच आहे, तैसे उद्या शिळे. त्याप्रमाणे उद्या जरी तू जेवायला ते अन्न बाजूला ठेवलं तर उद्याला पण ते शिळच राहणार. आणि जे ताजं अन्न तुझ्या झोळीमध्ये आहे ते ताजं अन्न आताही ताजंच आहे, म्हणून ताजं अन्न आता खाऊन घे. शोधू ती तैसेची केले. मग देमाईसाने तसंच केलं. ते नावे सोपस करे होती. देमाईसा ही थोडी सोपस्कर होती, म्हणजे थोडंसं गरमागरम खाणं तिला आवडायचं, मोठ्या घरची होती
आणि जास्त शिळं खाऊन तिला त्रस नको उत्पन्न व्हायला, म्हणून आचार्य म्हणतात पहिलं ताजं खाऊन घ्या, म्हणजे तुम्हाला काही निरोध होणार नाही. रेगेना ते जानोनी म्हणितले, देमायसाला एकदम शिळं अन्न खायला बसलं की ते व्यवस्थित भोजन जात नव्हतं, हे आचार्यांच्या लक्षात आलेलं होतं. रिगेना ते जानोनी म्हणितले म्हणजे देमायसाला शिळं अन्न तेवढ्यास पोटामध्ये जात नाही, घशाच्या खाली उतरत नाही, आणि हे जाणून आचार्य म्हणतात की चला पहिलं गरमागरम खाऊन घ्या, म्हणजे ते अन्न व्यवस्थित तुमच्या घशाच्या खाली लवकर उतरेल, चांगलं पचेल आणि तुमचीही दक्षता वाढेल देवधर्म करण्यासाठी. स्मृती क्रमांक 137. रेमायसा अनुसरणी कुमरे नाव ठेवणे. रेमायसाने अनुसरण घेतलं आणि आचार्यांनी त्यांचं नाव कुमरे रेमायसा असं ठेवलं. रेमायसे ते भटोबासाची शिष्य. रेमायसा ही आचार्यांची शिष्या होती. त्यांची माहेरची रामपुरी येसी. त्यांचं माहेर रामपुरीचं होतं आणि सासुरीची खेडीची, आणि सासूर खेडेचं होतं, म्हणजे खेड नावाचं गाव, तिथं या रेमायसाचं सासर होतं आणि माहेर कुठलं होतं? रामपुरीचं माहेर होतं. एको दिसू ते भ्रतारी मारिली त्याच्या भ्रतारा नृसिंहाची भक्ती तवतीयेची दी तो रात्री स्वप्नाला. एके दिवशी त्या रेमायसाच्या पतीने रेमायसाला मारलं आणि मग त्या रेमायसाच्या पतीच्या स्वप्नामध्ये नृसिंह आला. कारण रेमायसाच्या पतीचं आराध्य दैवत हे नरसिंह होतं आणि नरसिंहाची भक्ती तो करायचा. तर ज्या दिवशी रेमायसाच्या पतीने रेमायसाला मारलं त्याच रात्री स्वप्नामध्ये नरसिंह आला. त्याने म्हटले, हारे तू आया ते कैसे मारले ये राजकुमारे की रे. नरसिंह म्हणतो स्वप्नात येऊन रेमायसाच्या पतीला की अरे तू का बरं मारलं रेमायसाला? अरे ही राजकुमार आहे, हिला मारत नको जाऊस तू. आता तू 1 संवत्सर जिशील, माये महात्मी होतील. मग नृसिंह म्हणतो तू राजकुमाराला मारलेला आहे, कारण रेमायसा ही आचार्यांची शिष्य होती. म्हणून नरसिंह म्हणतो की हे ईश्वराची भक्त आहे, म्हणजे ईश्वराची ही राजकुमार आहे आणि तू हिला मारलं, आता तू जगणार नाही जास्त दिवस, 1 संवत्सरू जिशील, म्हणजे 1 वर्ष तू जगशील आणि मग ही रेमायसा संन्यास घेईल, महात्मी होईल. मग उद्याची उठवणी त्याने आपल्या माय बापा पुढा सांगितले. मग तो 1 वर्ष जे आला. मग रेमायसे रामपुरी अशी आली, तेथून भटोबासा पासी आली, भिक्षा केली. मग त्या रेमायसाच्या पतीने सकाळी उठल्यानंतर मायबापाला स्वप्न सांगितलं आणि खरंच 1 वर्षाने तो रेमायसाचा पती मरून गेला. मग रेमायसाने सासर सोडलं, माहेरला आली, म्हणजे रामपुरीला आली आणि तिथून भटोबासांजवळ आली, संन्यास घेतला. मग स्वप्नपर्यंत अवघे सांगितले. जे काही स्वप्न पडलं, जे काही प्रकरण घडले ते सर्व आचार्यांपाशी रेमायसाने सांगितले. ते ऐकोनी भटोबासी अवघ्या ते म्हणितले, या ते कुमरे रेमायसा म्हणा गा. आणि हे सर्व ऐकल्यानंतर आचार्य म्हणतात पूर्ण गुरुकुळाला की अरे तुम्ही सर्वजण या रेमायसाला कुमरे रेमायसा असं म्हणत जा. मग ते लागून त्या ते कुमरे रेमायसा असे म्हणती. आणि मग तेव्हापासून सर्व गुरुकुळ जे आहे ते आचार्याची आज्ञा शिरसावंद्य मानून आचार्यांनी जी आज्ञा केली होती की रेमायसाला कोणी रेमायसा नाही म्हणायचं तर कुमरे रेमायसा म्हणायचं, हे जे आचार्यांनी आज्ञा केली होती त्या आज्ञेप्रमाणे सर्व गुरुकुळ या रेमायसाला कुमरे रेमायसा असं संबोधायला लागलेला आहे. तर अशा प्रकारे आपण आज जवळजवळ 6 स्मृती पाहिलेल्या आहेत. 6ही स्मृती तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे, आचार्यांनी कटककार देमायसाला तिच्या गावी परत का पाठवलं? स्वामींनी तर सांगितलं स्वदेश संबंध त्याज्य स्वग्राम संबंध त्याज्य. स्वामींच्या वचनाचा भंग आचार्यांनी स्वतःच्याच शिष्याकडून का करून घेतला? देमायसाला वचनाचा भंग करायला लावला आचार्यांनी, ह्या मागचं काय कारण होतं? हा आजच्या ज्ञान सत्रातील पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न आहे, देमायसांनी सांगितलं आचार्यांना की स्वामी उज्जैनला आहेत, चला आपण जाऊया, किंवा मग मी एकटी जाते. तर आचार्य म्हणतात बाई तू पण जाऊ नको आणि मी पण जाणार नाही. देव उज्जैनला आहेत हे कळाल्यानंतर पण आचार्य उज्जैनला का गेले नाही? हा दुसरा प्रश्न आहे आजच्या ज्ञान सत्रातील. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञान सत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. आणि मागच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, आचार्य आकायसावर का कोपतात व तिला बाहेर का घालवतात? आचार्यांनी आकायसाला सांगितलं होतं की बाई तू माझ्या पायावर डोकं टेकवत जाऊ नको. आकायसा काय ऐकतच नव्हती, आल्या परत पायावर डोकं टेकवायची. आचार्यांच्या दर्शनाला आली आकायसा की 100% ती पायावरच डोकं टेकवणार, हे तिचं ठरलेलं. मग आचार्यांना राग येते. आचार्य म्हणतात बाई तुला मी एकदा सांगितलं तरी तू ऐकत नाही, 2दा सांगितलं तरी पण ऐकायला तयार नाही, आता तू सरळ बाहेर निघून जा बरं. आचार्य कोपतात तिच्यावर आणि बाहेर घालून टाकतात तिला. तर हे त्यामागचं कारण होतं.
तर मग भेटूया उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये आचार्यांच्या काही नवीन स्मृतीसह, ज्यामध्ये तथा उदग्रहणिका पूर्वक वांकुडे दाईम भट्ट योग्य करुणी भटोबासी भिक्षा देणे हे स्मृती आपण उद्या पाहणार आहोत. अटणी गदो नायक दर्शना प्रकाशी माहिम भट्टी अपरितोषु करणे ही स्मृती आपण उद्या पाहणार आहोत. तथा ईश्वर लीळा श्रवणे प्रसादोदक पूर्वक खेई भट्ट भोजन स्वीकारू ही स्मृती आपण उद्या पाहणार आहोत. माहिम भट्टा लीळा श्रवणे भटी लीळा शोधनानुवादू ही स्मृती आपण पाहणार आहोत. सर्व स्मृती अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. उद्याचा व्हिडिओ तुमच्याकडून सुटू नये असं तुम्हाला वाटत असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामधील जे काही ज्ञानवर्धक व्हिडिओ अशी मी या चॅनलवर अपलोड करणार आहे ते व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाही. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये आचार्यांच्या काही नवीन स्मृतीसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत